सुरू झालं. आज आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हा भाग बघणार आहोत. बघितलेला आहे, त्याची उजळणी घेणार आहोत. या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे एरिया त्रिकोण ABC हे ABCचं क्षेत्रफळ आणि एरिया त्रिकोण PQR म्हणजे PQRचं क्षेत्रफळ त्यांचं गुणोत्तर म्हणजेच त्यांचा पाया, त्याचा पाया कोणता आहे BC आणि उंची कोणती आहे AD गुणिले BC यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आणि याचा संगत पाया QR आणि उंची कुठली PS गुणिले QR, उंची गुणिले पाया आणि उंची गुणिले पाया यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. दोन त्रिकोण हा गुणधर्म पाठीमागे आपण शिकलेलो आहोत. याच्यामध्ये जर उंची समान असेल तर म्हणजे AD आणि PS समान, AD बरोबर PS, तेव्हा AD ला PS जाणार आहे आणि राहणार काय BC छेद QR. म्हणजे जेव्हा उंची समान असते तेव्हा त्यांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा इतके असते. आता पाया समान असेल तर या ठिकाणी पाया समान आपण कुठला घेणार BC आणि QR समान असल्यामुळे हा इथं जाईल आणि त्यावेळी AD छेद PS असं होईल. म्हणजेच जेव्हा पाया समान असेल तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या उंचींच्या गुणोत्तरा इतके. म्हणजे तीन भाग, जेव्हा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतं आणि जेव्हा उंची समान असते तेव्हा त्यांच्या पायाच्या प्रमाणात येतं आणि पाया समान असेल तेव्हा त्यांच्या उंचींच्या गुणोत्तरा इतकं असतं. हा भाग आपण पुढच्या एका गुणधर्माला कमी यासाठी आपल्याला हे लागणार आहे, म्हणून आपण याची उजळणी करायला लागलेलो आहोत. आता आपण आणखीन एक भाग बघणार, समरूप त्रिकोण ही एक व्याख्या बघणार. आपण समरूप म्हणजे दोन त्रिकोण समरूप केव्हा असतात हे गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे, त्याची उजळणी. समरूप म्हणजे एकमेकांच्या सारखं दिसणं आणि दिसणं केव्हा असतंय जेव्हा आपण बघितलं की दोन त्रिकोण समरूप असतात. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण जेव्हा DEF असतं तेव्हा त्यांचे संगत कोन एकरूप असतात. म्हणजे कोन P एकरूप कोन D, कोन Q एकरूप कोन E आणि कोन R एकरूप कोन F. म्हणजे या ठिकाणी हे त्यांचे संगत कोन होते. P चा संगत कोन D म्हणजे हा P चा संगत कोन D होईल, Q चा संगत कोन E म्हणजे Q संगत कोन E आणि R एकरूप कोन F. इथे दिसते संगती पहा, R ची संगती कुणाशी आहे F शी. केव्हा हे समरूप असतील तर जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतील, संगत कोन एकरूप असतात आणि संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे PQ छेद D बरोबर QR छेद EF बरोबर PR छेद DF. तर या दोन्ही गुणधर्मांचा उपयोग पाठीमागे आपण उजळणी म्हणून घेतली, याचा उपयोग आपण पुढे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर याच्यासाठी करणार आहोत. आता आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बघितले, तर समरूप शब्द नाही. आता जो बघणार आहात आपण भाग तो समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, गुणोत्तरांचा गुणधर्म, याच्यासाठी ही आपण फक्त उजळणी करून घेतली. क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतं आणि समरूप असतील तर संगत कोन एकरूप असतात आणि संगत बाजू प्रमाणात असतात. 4:22. चला आता आपण पाठीमागे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बघितलं आणि समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण बघावं. तर या ठिकाणी समरूप, आता शब्द समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म, तो गुणधर्म आपल्याला काय सांगतोय, जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात, समरूप हा शब्द अंडरलाइन केलेला,
तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या शब्द आहे, संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. तर या ठिकाणी आपण त्रिकोण याचा अर्थ आपण जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात, इथपर्यंतचा भाग आपण पक्षामध्ये घेतो, म्हणून आपला पक्ष काय होईल, त्रिकोण एबीसी समरूप, दोन त्रिकोण समरूप घ्यायला पाहिजेत, समरूप त्रिकोण पीक्यूआर हा पक्ष झाला. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर. आणि याच्यामध्ये आपण हा भाग नंतर बघूया ही रचना. तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे भागाकार, म्हणजे एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर हे गुणोत्तर झाले. हे गुणोत्तर केवढं असतं, त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या. संगत भुजा कुठल्या, AB ची संगत भुजा PQ इथे आहे, AB संगत भुजा PQ, ती इथं संगत भुजा, इथं आपण जोड्या बघतो, AB चा वर्ग छेद PQ, कारण संगत भुजांच्या वर्गांच्या हा शब्द आहे, वर्गांच्या, कारण वर्ग ते AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग, BC चा वर्ग छेद QR चा वर्ग आणि AC चा वर्ग छेद PR, AC चा वर्ग छेद PR चा वर्ग, AC चा वर्ग छेद PR. संगत दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. पक्ष समजला तुम्हाला, समरूप त्रिकोण घेतलेले आहेत आणि साध्य त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता या ठिकाणी हे सिद्ध करण्यासाठी हे दोन त्रिकोण घेतले समरूप आहेत, म्हणून एडी लंब बाजू पीसी आपण ही रचना केली, जागा टाकली, इथं उंची काढली आणि या ठिकाणी पण उंची काढली, पीएस लंब बाजू क्यूआर असं काढलेलं आहे. हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी ही रचना आपल्याला करावी लागते. आता सिद्धता आपल्याला माहित आहे, मागच्या ह्याच्यामध्ये आपण घेतलंय, जर दोन त्रिकोण असतील तर त्यांच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असते. हे पाठीमागे बघितले, आताच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला देखील दाखवले पहा. म्हणून याचा पाया कोणता, BC, उंची कोणती AD, BC गुणिले AD. याचा सुद्धा पाया कोणता, QR, आणि उंची कोणती PS, QR गुणिले PS. म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आता हा भाग नंबर 1 ह्याला आपण देऊन ठेवूया. आता त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये बघा कुठलं नाव दिले, ABD व त्रिकोण PQS, ABD व PQS. याच्यामध्ये या त्रिकोणात बघायचं आपण, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, हे दोन त्रिकोण पाहायचे. ह्याच्यामध्ये काय, कोण B एकरूप कोण Q, म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप आहे. हे कशात आहे, याला कारण काय दिले बघा, पक्ष. पक्षात आहे काय इथं नाही, पण ह्याच्यामध्ये ती माहिती लपलेली आहे. तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR समरूप आहेत, आणि समरूप आहेत म्हणजे त्यांची संगत कोण एकरूप असतात, म्हणून कोण B आणि कोण Q एकरूप असतात, म्हणून हे लिहिले कोण B एकरूप कोण Q, याला कारण पक्ष दिले. पक्षात हे डायरेक्ट लिहिलेलं नाही, ती माहिती या ठिकाणी लपलेली आहे, ती तुम्ही ओळखायची आहे. म्हणून कोण B एकरूप कोण Q हे त्याच्यावरून घेतले, याच्यावर समरूप आहेत म्हणून संगत कोण एकरूप. आता दुसरं हे बघा, कोण ADB बरोबर कोण PSQ, हे दोन्ही किती अंश मापाचे आहेत, 90 अंश मापाचे. आणि लंब टाकले, हे आपण पक्ष, इथं पक्ष आहे पहा, इथं लंब टाकले, दोन्ही 90 अंश मापाचे. आता आपल्याला माहित आहे समरूपतेची कसोटी बघितली आपण, जर दोन त्रिकोणामध्ये जर दोन कोणांच्या दोन जोड्या एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात. कोणती कसोटी, कोको कसोटी, म्हणजे कोण B एकरूप कोण Q आणि कोण D एकरूप कोण S. या ठिकाणी पाहिले आपण त्रिकोण, म्हणून त्रिकोण ABD समरूप त्रिकोण PQS, हे कोण, हा कोण एकरूप आहे आणि हा दुसऱ्या कोणाची ही जोडी एकरूप आहे, म्हणून हा त्रिकोण आणि हा त्रिकोण ABD आणि त्रिकोण PQS हे कोको कसोटीनुसार काय होतील, समरूप होतील. इथे लिहिले बा कोको कसोटी. आता दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात.
म्हणजेच काय, कुठल्या घेतल्या आपण एडी, एडीची संगत बाजू कुठली पीएस, एडीची संगत बाजू पीएस, इथं मी घेतं बघायची आपण एडी छेद पीएस बरोबर दुसरी संगत बाजू कुठली एबी छेद पीक्यू, समरूप त्रिकोणांचा गुणधर्म, जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्या संगत बाजू प्रमाणात असतात, व्याख्या आपण म्हणता येईल एडी छेद पीएस बरोबर एबी छेद पीक्यू, समरूप त्रिकोणांची व्याख्या, त्या व्याख्येमध्ये संगत बाजू प्रमाणात आहे। आता आपण त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर घेतले, हे मात्र पक्षात घेतले, आपल्याला माहित आहे हा मूळचे दोन त्रिकोण समरूप आहेत, एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे दोन त्रिकोण समरूप आहेत, त्यामुळे यांच्या देखील बाजू कशा येणार, संगत बाजू प्रमाणात येणार, संगत बाजूचं गुणोत्तर सारखं येणार, म्हणजे कुठलं येणार एबी छेद पीक्यू, एबी छेद पीक्यू बरोबर काय येणार बीसी छेद क्यूआर, बीसी छेद क्यूआर बरोबर काय येणार एसी छेद पीआर, एसी छेद पीआर, म्हणजे या ठिकाणी ह्या संगत बाजू ह्याच्या प्रमाणात, ह्या 1 2 3 वर 1 2 3 वरून आपण काय बघा विधान केलंय, एक मध्ये काय एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर बीसी गुणिले एडी छेद क्यूआर गुणिले पीएस, म्हणजे हेच विधान इथं लिहिले, एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर बीसी गुणिले एडी, हेच लिहिले इथं मी क्यूआर गुणिले पीएस, परंतु एडी छेद पीएस म्हणजे काय आहे ते इथं बघा, त्यानं एडी छेद पीएस म्हणजे एबी छेद पीक्यू, म्हणून एडी छेद पीएस बरोबर काय लिहिले आपण एबी छेद पीक्यू, हे इथं बाण दाखवलाय, हे कशावरून दुसऱ्या विधानात, या दुसऱ्या विधानात आहे त्याचा उपयोग केला, त्यामुळे ही बाजू तशीच राहील बीसी छेद क्यूआर गुणिले एडी छेद पीएस म्हणजे एबी छेद पीक्यू दोन वर। आता हे मिळालं आपल्याला, आता एबी छेद पीक्यू म्हणजेच काय आहे बीसी छेद क्यूआर, हे बघा एबी छेद पीक्यू म्हणजे बीसी छेद क्यूआर, म्हणजे एबी छेद पीक्यू म्हणजे बीसी छेद क्यूआर, हे सगळं आपण 1 2 3 ह्या एक पहिल्या विधानाचा उपयोग केला, ह्या दुसऱ्या विधानाचा उपयोग केला आणि या तिसऱ्या विधानाचा उपयोग केला, तिघावरून हे विधान केलेलं आहे, म्हणून 1 2 3 वरून आपण हे संदर्भ घेत गेलो, एडी छेद पीएस म्हणजे एबी छेद पीक्यू आणि एबी छेद पीक्यू म्हणजे बीसी छेद क्यूआर, त्या ठिकाणी आपण बीसी छेद क्यूआर ला हलवलेलं नाही, कारण बीसी छेद क्यूआर आणि हे तर काय आलं परत बीसी छेद क्यूआर, म्हणजेच काय आलं बीसी चा वर्ग बीसी गुणिले बीसी, बीसी चा वर्ग छेद क्यूआर चा वर्ग, अशा प्रकारे एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर काय आलं बीसी चा वर्ग छेद क्यूआर चा वर्ग। आता बीसी चा वर्ग छेद बीसी छेद क्यूआर म्हणजेच कुठला एबी छेद पीक्यू, म्हणजे बीसी चा छेद क्यूआर चा वर्ग म्हणजेच एबी चा वर्ग छेद पीक्यू चा वर्ग म्हणजेच एसी चा वर्ग छेद पीआर चा वर्ग, कारण बीसी छेद क्यूआर म्हणजेच एबी छेद पीक्यू, त्यामुळे बीसी चा वर्ग छेद क्यूआर चा वर्ग म्हणजेच एबी चा वर्ग छेद पीक्यू चा वर्ग आणि एसी चा वर्ग छेद पीआर चा वर्ग होईल। अशा प्रकारे दोन त्रिकोण जर समरूप असतील, इथे बघा समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते। हे आता प्रमेय आपण हे पाहिलेलं आहे, हे प्रमेय परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे नीट विचार करून ह्याची सांगड कशी पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहून काय शंका असेल तर पुन्हा विचारून पुन्हा पुन्हा हे प्रमेय पाठ करून घ्यायचा आहे, लिहायचा आहे।